मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचल्यानंतर काही प्रवासी खाली उतरले, मात्र समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज नसल्यानं अनेक प्रवाशांना धडक. रेल्वे पीआरओ स्वप्नील नीला यांची माहिती. जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद. रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार. चहावाल्यानं सांगितलं आग लागली आणि एक्सप्रेसमधले सर्व प्रवासी घाबरून पळाले. त्यावेळेला समोरून आलेल्या एक्सप्रेसनं 40 जणांना चिरडलं. प्रत्यक्षदर्शींची माहिती. पोलिसांकडून चहावाल्याचा शोध सुरू. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला बघितल्यावर मला संशय. सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त. वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल. पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर उपचार सुरू. 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले. सीसीटीव्ही फुटेज समोर. शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात. दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 54 सामंजस्याचे करार. 15,70,000 कोटींची गुंतवणूक. राज्यामध्ये 15,95,000 रोजगार निर्मिती होणार. दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंतांकडे चौकशी करावी. दाओसमधील सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा. दाओसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योगमंत्र्यांची वक्तव्य. पण जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा, उरलेले आमचा किल्ला राखू. किशोरी पेडणेकरांची सामंतांवर टीका. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा भाजपला धक्का. मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा काढला. पाठिंबा काढल्यानंतरही भाजपला मणिपूरमध्ये बहुमत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. उद्धव ठाकरेंकडून कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं. ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी. सोनं नव्या उच्चांकावर. दरामध्ये 1300 रुपयांची वाढ. सोनं 80,600 रुपये तोळा. 36 गावांचा पाणीपुरवठा आठवड्याभरापासून बंद. नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम सुरू. 4 दिवसानंतर कामाला सुरुवात. स्टोरेज घोटाळ्याप्रकरणी तातडीनं कारवाई करण्यास मुंबई पोलिसांकडून तत्परता नाही. उच्च न्यायालयाने फटकारलं. पुण्यामध्ये गुइलेन बरे सिंड्रोममध्ये 59 रुग्ण, 38 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. T20 सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा पराभव. अभिषेक शर्माची 34 चेंडूमध्ये 19 धावांची विस्फोटक फलंदाजी.